सर्वप्रथम अगदी शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आजची जी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कॅबिनेट कामगार मंत्री आदरणीय श्री आकाशदादा फुंडकर आणि या महासंमेलन सोहळ्याचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून आयोजन समितीचे अध्यक्ष आशुतोषजी गुप्ता, सर्व कलेक्टर साहेब पण या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत, आदरणीय किरण पाटील साहेब, दिल्लीवरून सुद्धा या ठिकाणी एक टीम आलेली आहे आणि आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे हा जो 25 फेब्रुवारी रोजी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं 4थी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 याचं आयोजन आपण दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये शेगाव या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या आरोग्य मेळाव्याचं जे उद्घाटन आहे ते आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमाला जी विशेष उपस्थिती लाभणार आहे ते म्हणजे या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल माननीय श्री आचार्य देवदत्तजी, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीमती सुमित्राताई पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री मकरदाबा पाटील, सहपालकमंत्री माननीय नामदार श्री संजयजी सावकारे, आपल्या जिल्ह्याचे मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री आकाशजी फुंडकर साहेब, स्थानिक आमदार आपले डॉक्टर संजयजी कुटे साहेब, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री पद्मविभूषण वैद्य देवेंद्रजी त्रिगुणा हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रोफेसर राकेश शर्माजी इत्यादी मान्यवरांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून आयुष चिकित्सा पद्धतीचे नामांकित डॉक्टर, संशोधक, औषध निर्माते, आयुष मंत्रालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत विविध आयोग व संशोधन संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी होणार आहेत. आयुष मंत्रालयाच्या वतीनं हा कार्यक्रम जो आयोजित करण्याची जबाबदारी ही अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाला देण्यात आलेली आहे. अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ही महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे वैद्य शंकर दाजी शास्त्री पदे यांच्या संकल्पनेतून 1907 साली स्थापन झालेली ही आयुर्वेदाची सर्वात मोठी आणि सर्वात जुनी अशी संघटना आहे जी संपूर्ण देशभर गेल्या 118 वर्षापासून कार्यरत आहे. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयुर्वेद संमेलनाच्या माध्यमातून आयोजन समिती स्थापन करण्यात आली असून आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी डॉक्टर आशुतोष गुप्ता यांना आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. आयुर्वेद महासंमेलनाने यापूर्वी 22 राज्यस्तरीय आरोग्य तसेच 3 राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे यशस्वीपणे आयोजित केलेले आहेत. या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये आयुष चिकित्सा पद्धतीचा म्हणजेच
आयुर्वेद, युनानी, सिद्ध, सोलारिप्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योग यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून 4ही दिवस नागरिकांची व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन देखील विविध व्याख्यानाच्या माध्यमातून सदर कार्यक्रमातून प्राप्त होणार आहे. बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार असून वन औषधी लागवड या संदर्भात मार्गदर्शन देखील त्यांना या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यामुळे वन औषधीची लागवड करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने देखील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ करून घ्यावा असे माझे विशेष करून शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे. या आरोग्य मेळाव्यात देशभरातील अनेक आयुष औषध निर्माता कंपनी सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचा अवलंब ते कशा पद्धतीने करीत आहे, सोबतच आयुर्वेदामध्ये चाललेले नवीन संशोधन याबद्दलची माहिती देखील दिली जाणार आहे. आयुष औषधी निर्माता वर्गासाठी देखील वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी वन औषधी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना आपल्या जवळपास सापडणाऱ्या वन औषधीच्या सहाय्याने स्वतः आणि माफक दरात उपचार घरच्या घरी कशा पद्धतीने केले जाऊ शकतात याची देखील माहिती या ठिकाणी प्रदर्शनीद्वारे दिली जाणार आहे. आयोजन समिती या कार्यक्रमाला अधिक लोकाभिमुख व जनसामान्यांच्या अधिकाधिक लाभ कशा पद्धतीने प्राप्त होईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत असून याशिवाय अनेक गोष्टी या कार्यक्रमामध्ये उपलब्ध राहणार आहे. याची माहिती देखील आपल्या माध्यमाच्या माध्यमातून नागरिकांना वेळोवेळी करून देण्यात येणार आहे. मी आयुष मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अभिनव पद्धतीने आयुष मंत्रालयाच्या कामाला पुढे नेण्याचे काम सातत्याने सुरू आहे. यातील काही प्रमुख बाबी म्हणजे सुरुवातीलाच मी मंत्री झाल्यानंतर पहिला जो मोठा कार्यक्रम आम्ही आयुषचा घेतला होता तो म्हणजे देश का प्रकृती परीक्षण. हा कार्यक्रम 29 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घोषित केलेल्या या अभियानात 1 महिन्याचा अत्यल्प कालावधीत जवळपास 1,39,00,000 लोकांनी सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाला फेब्रुवारी 2025 मध्ये 5 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड हे विश्व विक्रम त्या ठिकाणी या मंत्रालयातल्या या सर्व जे काही आमचे डॉक्टर्स होते, व्हॉलंटियर्स होते त्यांच्या मेहनतीने मिळाले. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेसोबत WHO म्हणजे आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांना मिळून पारंपरिक औषधोपचारावरील दुसरी जागतिक शिखर परिषद डिसेंबर 2025 मध्ये दिल्लीत संपन्न झाली. यामध्ये जवळपास 100हून अधिक देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि 25हून अधिक देशाचे मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ सुद्धा याच्यामध्ये सहभागी होते आणि जवळपास आम्ही सर्वांनी 18 देशासोबत द्विपक्षीय बैठका त्या ठिकाणी पार पाडल्या. जून 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 3 लाखांहून अधिक लोकांनी एकाच दिवशी एकाच वेळेस आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत योगाभ्यास केला.
ऑक्टोबर 2024 मध्ये आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, ज्याला आपण आयुर्वेदामधलं एम्स सुद्धा म्हटलं जातं, या दिल्ली येथे आपण आयुष औषधी केंद्राची स्थापना केली, त्याचं उद्घाटन झालं. आणि आता आयुष मंत्रालयाच्या सर्व संस्थांमध्ये आम्ही ही आयुष औषधी केंद्रे सुरू करणार आहोत आणि ती जिल्हा व तहसील स्तरापर्यंत पोहोचवण्याची आमची योजना आहे. सध्या आयुष्यमान भारत योजनेत आयुष पॅकेजचा समावेश करण्यासाठी सुद्धा सातत्यानं आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू होतेच, परंतु आपल्या जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा असे आवाहन मी आपल्या माध्यमातून नागरिकांना करतो.